नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या उशिरा पेरलेला गहू दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पण वाढत्या उन्हामुळे तुमच्या गव्हाच्या पिकातला दाणा बारीक राहतोय का? जर गव्हाचा दाणा बारीक राहिला तर त्या गव्हाचं वजन कमी भरतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी आज मी तुम्हाला 3 सोपे उपाय सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उन्हाचा परिणाम म्हणजे काय, तर पिकाला सर्वात आधी पाण्याचा ताण पडतो. त्यामुळे गव्हाला पाण्याचं नियोजन करायचंय. तसं तर गव्हाला त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार दर 21 दिवसांनी पाणी देणं गरजेचं असतं. म्हणजे एकूण 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात. पण उन्हामध्ये पाण्याचा ताण पडत असेल तर हलक्या जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्यायच्या आहेत. मध्यम जमिनीत पाणी 15 ते 17 दिवसांनी द्यायचंय आणि भारी जमिनीत मात्र 19 ते 21 दिवसांनी पाणी देता येतं. एकूणच काय, तर दाणा जर बारीक वाटत असेल तर पिकाला आणखी एक पाणी देऊन आपण उत्पादन वाचवू शकतो. आता सगळं काही पाणी देऊन होणार नाही. अगदी तसंच जसं आपल्याला डॉक्टर सलाईन सोबत गोळ्या औषधं पण देतात, तसंच आपल्याला पाण्याबरोबर गव्हाला खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा द्यायची आहेत. कधी द्यायची ही खतं, तर गव्हाला ओंबी बाहेर पडण्याच्या आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत खतांची फवारणी करायची. त्यातली महत्त्वाची फवारणी आहे 19-19-19 ची. या विद्राव्य खताची फवारणी आपल्याला दोनदा करायची. ती म्हणजे पेरणी केल्यानंतर 55 आणि 70 दिवसांनी. आणि किती करायची तेही सांगते. आपल्याला 19-19-19 ची 2% म्हणजेच 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम खत विरघळवून फवारणी करायची आहे. याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा आपल्याला करायची आहे. यासाठी निफाड येथे असलेल्या गहू संशोधन केंद्राने फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 याची शिफारस केली आहे. ती किती करायची, तर 10 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 ची फवारणी करायची आहे. ही फवारणी पेरणीनंतर 30 ते 35 आणि 60 ते 65 दिवसांनी म्हणजेच एकूण दोनदा करायची आहे. याशिवाय आपल्याला गव्हाला एक स्पेशल डोस द्यायचा आहे, तो म्हणजे पालाशचा. गव्हाचं पीक दुधाळ अवस्थेत म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना उन्हाचा तडाखा आणखी वाढला तर पिकाला पालाशची फवारणी फार उपयोगी ठरते. तुम्ही म्हणाल, आता हे पालाश म्हणजे कोणती खतं द्यायची बुवा? तर पालाशसाठी आपल्याला 0-52-34 किंवा 13-0-45 हे खत देता येतं. यातलं 0-52-34 या विद्राव्य खताची 1% म्हणजेच 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची. किंवा 13-0-45 म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट या विद्राव्य खताची फवारणी करायची. ही फवारणी सुद्धा 2% करायची, म्हणजेच 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी. या फवारणीमुळे काय होतं, तर पिकाला पालाश अन्नद्रव्य मिळतात आणि पालाश हे पिकाला पाण्याचा ताण सहन करण्यासाठी मदत करतं आणि उत्पादनही अबाधित ठेवण्यासाठी मदत करतं. म्हणजेच दाणे टपोरे होऊन त्यांना चांगलं वजन येतं. अशा प्रकारे पाणी, विद्राव्य खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पालाश जर आपण पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात दिलं तर उन्हाचा परिणाम कमी होऊन पीक चांगलं येतं आणि उत्पादनही कमी होत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.